नमस्कार फ्रेंड्स, सिक्रेट शेफ नंदिनी यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण मकर संक्रांत स्पेशल तीळ आणि गुळाच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत। एकदम कमी वेळेत आणि झटपट होणारी रेसिपी आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी 2 वाट्या तीळ घेतलेले आहेत। हे गावरान तीळ आहेत, माझे घरचे तीळ आहेत। थोडेसे काळपट वाटतात पण तीळ घरचे तीळ आहेत, खूप छान आहेत। हे पहा, आता 2 वाट्या तीळ घालून घेतले मी कढईमध्ये आणि हे एकदम आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे। एकदम तडतड आवाज येऊस तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे। थोडा बघा असं थोडासा कलर चेंज होऊस तोपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला। आपले तीळ भाजून झाले, मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आणि आता आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, ते पण आता मी खरपूस होऊस तोपर्यंत भाजणार आहे। शेंगदाणे आपल्याला थोडेसेच घालायचे, थोडे कुठेतरी आपल्याला अर्धा फोडून दाताखाली आल्यानंतर टेस्ट खूप छान येते लाडवांची, म्हणून आपल्याला शेंगदाणे थोडेच घालायचे आणि एकदम क्रिस्पी होऊस तोपर्यंत भाजून घ्यायचे। हे बघा, आपले शेंगदाणे पण भाजून झाले। मी साल काढून घेते शेंगदाण्यांची आणि मी शेंगदाणे मिक्सरमध्ये नाही बारीक करता, खलबत्त्यात कुटून घेणार आहे। खलबत्त्यात कुटलेले जे शेंगदाणे असतात ना, त्याची जी टेस्ट असते ते एकदम कुरकुरीत येते, म्हणून मी खलबत्त्यात कुटून घेतले। जास्त कुटायची काही गरज लागत नाही, एका याचे 2-3 भाग झाले तरी बस झाले। हे पाच ओबडधोबड मी कुटून घेतले शेंगदाणे। आता ते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता आपण गूळ किसून घेणार आहोत। तर आपले 2 वाटी तीळ आहे, तर आपल्याला 2 वाटीच गूळ लागेल। मी एवढं किसून घेते, 2 वाटीच गूळ। तुम्हाला मी दाखवलं पुढे वाटीने मोजून घेतलेलं, पण किसून किंवा आपण किसून पण घेऊ शकतो। मी आता चाकूने कापून घेते, कारण आता थंडीचे दिवस आहेत, गूळ एकदम सॉफ्ट आहे, त्याच्यामुळं कापून पण होतो। मग मी चाकूने कापून घेतला आहे गूळ। हे बघा, असं वाटीने मोजून दाखवते तुम्हाला। आपल्याला 2 वाट्यात तीळ घेतले तर 2च वाट्या गूळ घालायचा। हे प्रमाण एकदम व्यवस्थित आहे। गोडीचं पण गोड पण चांगले होतात एवढ्या प्रमाणात घेतलं तर। हे पहा, आता मी कढई परत गरम करायला ठेवली, याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतले आणि याच्यामध्ये आता मी 2 वाटे गूळ घालून घेणार आहे। हे बघा, बरोबर 2 वाट्या, त्याच तीळ ज्या वाटीने मोजले त्याच वाटीने मी 2 वाट्या गूळ घेतला आहे। आणि हा आपण पाणी न घालता याचा आपण पाक बनवून घेणार आहोत। हे पहा, गरम कढईत टाकलं तर पटकन पाक बनून जातो। थोडंसं कढईत खाली बुडाला तूप घातलं ना, तर एकदम पटकन पाक होतो, चिकटत वगैरे अजिबात नाही। हे पहा, 1-2 ते 3 मिनिट लागतील, जास्त वेळ लागत नाहीत पाक बनायला। हे पहा, आपला गूळ विरघळून झाला आहे सगळा आणि आपल्याला आता थोडासा कलर चेंज होऊस तोपर्यंत किंवा वरती असा बुडबुडे होऊस तोपर्यंत ठेवायचं आहे। हे पहा, आपलं पूर्ण गूळ विरघळला आहे आता। आणि आपण थोडीशी चासणी येऊ देणार आहोत, जास्त घट्ट नाही करायचा। जास्त घट्ट केलं तर लाडू खूप कडक होतील, जास्त घट्ट नाही करायचं आपल्याला गूळ। 1-2 ते 3 मिनटं परत मी हलवून घेते। हे पहा, आता आपला पाक तयार झाला आहे का बघू आपण। तर मी आता एका वाटीमध्ये पाणी घेतले आणि याच्यामध्ये आपण जे पाक बनवला आहे तो घालून घेते। हे पहा, अशी गोळी बनली ना तरच आपला पाक झाला म्हणायचं। गोळी जर नसेल बनेल तर आणखी थोडा वेळ ठेवावा लागतो। तर हे बा, आपली गोळी बनलेली आहे, तर आपला पाक तयार झाला आहे म्हणायचं। आणि याच्यामध्ये मी आता इलायची आणि जायफळ पूड घातली। हे ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी काही प्रॉब्लेम नाही। आणि हे 1-2 मिनटं आपण हलवून घेणार आहोत। आणि याच्यामध्ये आता आपण शेंगदाणे जे बारीक करून घेतले होते ना आपण, ते घालून घेऊ आणि तीळ जे आहे ते तीळ पण घालून घेऊ आपण। आता हे गरम आहे तोपर्यंतच मिक्स करून घ्यायचं। थंड जर झालं तर मिक्स पण होत नाही आणि पटकन हे होतं। थंडीचे दिवस आहेत ना, तर पटकन गार होतं लगेच, त्याच्यामुळे गॅसवरती आहे तोपर्यंतच मिक्स करून घ्यायचं। हे पहा, आपला पाक एकदम बरोबर झाला, एकदम परफेक्ट प्रमाण आहे ते। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। आता मी गॅस बंद करून घेतला आहे आणि एक मोठं भांडं घेतलं आहे, याच्यामध्ये गरम पाणी घालून घेतले आणि जे आपण लाडू बनवण्यासाठी जे मिश्रण तयार केलं तर ते आपण त्या गरम पाण्यावरती ठेवून घेणार आहोत। याच्याने असं जर गरम याच्यावरती ठेवलं ना तर आपले लाडू शेवटपर्यंत वळले जातील, म्हणून आपण गरम पाण्यावरती ठेवले। आता आपण याचे लाडू वळवून घेऊ। तर मी आता खूप गरम आहे म्हणून चमच्याने एक चमचा घेतला आहे, तेवढंच साईजचे मी लाडू बनवणार आहे। हे पहा, असे थंड झाले की खूप छान बनतात। गरम आहे तोपर्यंत थोडंसं फास्ट करायचं। हे पहा, मस्त होतात एकदम असे। तर आपण मी सगळे लाडू बनवून घेते। तर आपले मकर संक्रांत स्पेशल तीळ आणि गुळाच्या लाडूची रेसिपी तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बाय।